हॅलो, चला मॅच कडे वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघांमधली ही लढत. आर के टायगर्स तळा रोड विरुद्ध कैलासवासी दिनेश महाजन मित्र मंडळ तळा शेत, या दोन संघांमधली ही लढत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, अर्थात आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय साहिल खडतर आणि फलंदाज बंटी पानवलकर. पहिला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटतोय. पहिला बॉल नशिबाचा बॉल होता आणि मात्र पहिल्या बॉलवरती साहिल याला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सुवर्ण संधी आली होती, पण त्या संधीचं मात्र सोनं होत नाहीये. धावफलकावरती आपण पाहिलं पहिली आकडेमोड आणि जीवनदान मिळालं, ते म्हणजे अर्थात बंटी पालवणकर यांना. दुसरा बॉल खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. हॅलो हॅलो हॅलो, पुढील चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. आपण पाहतो झेल सुटल्या, दोन झेल सुटल्या. आपण जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा मध्ये रन कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा वाईड रन किंवा लेग बाईस मधून आलेल्या, नो बॉल मधून आलेल्या त्या रन आपण कॅल्क्युलेट करत राहतो, त्यांना आपण एक्स्ट्रा मध्ये म्हणतो. पण खऱ्या अर्थाने झेल सुटल्यानंतर जो फलंदाज जितक्या धावा बनवतो त्या सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. इट्स अ मॅथमॅटिकल, आपल्याला यावंच लागतं. पंचांचा इशारा येतोय. यावेळी वाईड बॉल, अवंतरी धाव येते धावफलकावरती, आणखीन एक वाढ, 7 ही धावसंख्या धावफलकावरती. याचा अर्थ आपण एक छोटासा आपल्या गणितांमध्ये आपण घेऊयात की आतापर्यंत लागलेल्या या धावा 7 धावा आपण स्कोर कार्ड वरती लावू, पण त्या बॉलरला त्या दिल्या जाणार नाही. कारण का ज्या पद्धतीने त्यांनी 2 संधी उपलब्ध करून दिल्या होत्या त्या मात्र संधी सोनं करता आल्या नाही. धावची होण्याची संधी आहे, पण मात्र पंचांकडून इशारा कोणताही आला नाहीये. आणखीन एकदा आपण पाहिलं, एक चोरटी धाव घेण्यामध्ये मात्र यश मिळालं. धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण झालेली पाहायला मिळते. या पहिल्या ओव्हर मधून आपण पाहतो आणखीन शेवटचा आणि अंतिम एक चेंडूकडे आपण वळणार आहोत. आठ ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. जोडी आपण पाहतो बंटी आणि घनश्याम ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बंटी पानवलकर आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती, घनश्याम पवार स्ट्राइक वरती. फुल टॉस बॉल ला भिरकावून दिलाय. यस इट इज, इट्स 6 नंबर 1 बाय घनश्याम पवार. आकाश कासार या पहिल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आकाश कासार कुठे असाल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देऊन गुणगौरव केला जाईल. सन्माननीय जावेदजी शेख साहेब यांच्या शुभ हातानं आणि त्यांच्या समवेत रोशनजी पवार साहेब यांच्या शुभ हातानं आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देतोय. मी विनंती करेन या आकाश कासार लगेच यायचा, वेळ खर्च करायचा नाही. या कुठे असाल आकाश कासार. आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब डॉक्टर श्री सन्माननीय अमितजी मेहता साहेब यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी देण्यात आली आहे. आणि प्रशांत ऑप्टिक्स यांचे मी आभार मानेन. या गोष्टीसाठी रगरगत्या उन्हामध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आणि आवश्यकता ज्या सनग्लासेसचे आहे ना ते मात्र इथे देण्यात आलेत. सन्माननीय प्रशांतजी ऑप्टिक्स यांच्या वतीनं त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. यस
आकाश यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गुणगौरव या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे केला जातोय. महत्त्वपूर्ण हा खेळाडू ज्यानं अगदी डावकुरा फलंदाज बॉलिंग करत असताना 3 षटकार खर्च केले होते आणि बॅटिंग करत असताना सुद्धा अगदी 3 षटकारांची ओव्हर लगवत त्यांना मात्र मॅचला जिंकून दिलं होतं. प्रशांत ऑप्टिक्स यांच्या वतीनं आपण पाहतो एक सनग्लास चांगल्या पद्धतीची ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल देऊन इथे मात्र आकाशचा गुणगौरव करण्यात येतोय. वेल प्लेड आकाश, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सुद्धा आणि विनंती करेन मान्यवरांना आपण व्यासपीठावरती असं नसतं होऊया. आकाश, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. इंदापूर प्रीमियर लीग तू खेळलायस, प्रथमतः कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे आणि फक्त खेळायचंच होतं आम्हाला शेवटपर्यंत. बॉलिंग चांगली झाली नव्हती, टीमचा विश्वास होता, बॅटिंगसाठी तुला पुन्हा पाठवलं, बॅक केलं टीमनं. टीम बद्दल काय सांगशील आणि आज जी खेळी बघायला मिळाली त्या खेळीबद्दल काय सांगशील? टीमचा सपोर्ट पूर्ण होता. बॉलिंग चांगली नाही झाली पण टीमनी विश्वास दाखवला आणि बॅटिंग केली. आणि तोच आकाश आम्हाला पुन्हा बघायला मिळेल का? नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी. आणि निश्चित जाऊया का समालोचन कक्षामध्ये जिथे गुडे जाधव यांचा आवाज आपण पुढच्या इनिंगमध्ये. सुमधुर गीत आपण ऐकलत आणि आपल्या सर्व इंदापूरकरांची ही प्री लीग आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसऱ्याच्या वेळी आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती अक्षय आलाय. अक्षयवरती अक्षयने परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण मात्र चेंडू निर्धाव स्वरूपातील जातोय. कैलासवासी अर्थात दिनेश महाजन मित्रमंडळाचा 12वा खेळाडूला विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे लवकरात लवकर. चला, खोलात टाकला होता चेंडू. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतोय. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आणखीन एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावफलकाकडे वळतो ज्या ठिकाणी 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवायचा प्रयत्न केलाय. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय धावा मस्त बनवतायत. दोघांनीही मोठे फटके मारले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आता स्ट्राइक वरती आपण पाहतोय बंटी पालवणकर यांना एक चौकाराच्या साह्याने खेळत असणारे फलंदाज. स्लोवर वन, त्याच वेळी शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. डीप अपकर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर जातोय. आणखीन एक चौकार. आपण पाहतोय दरम्यान आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय, थोडा बाहेर निघाला होता चेंडू. आणखी एकदा आपण पाहतोय चेंडूवरती धाव मात्र मिळत नाहीये. या आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी, त्या 5 चेंडूंच्या फेकींमध्ये धाव फलकावरती आपण पाहिल्या तब्बल 9 ही धावसंख्या पाहायला मिळाली. टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल भिरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. रसिका प्रेक्षकांचा इशारा अर्थात इट्सा 6 बाय बंटी पालवणकर. यांच्याकडून आपण ही सुमधुर गीते ऐकतोय आणि आपल्या रसिका प्रेक्षकांचं आपल्या गीतांमधून सर्वांचं मनोरंजन करत असलेला डीजे तुष आपण याला ऐकलं. ज्यावेळी विकेट जाणार, षटकार येणार आणि ब्रेक होणार त्यावेळी आपण त्याच्याकडे वळणार ज्या ठिकाणी त्याच्याकडून चांगलं मनोरंजन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर
त्यानंतर आपण वळूयात या स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी आजचा पहिला दिवस अर्थात 23 फेब्रुवारीचा हा दिवस आणि 23 फेब्रुवारी म्हटलं की अर्थात इंदापूर प्रीमियर लीग आणि त्याच वेळी मात्र आपल्या संपूर्ण समाजाला अर्थात झाडूने परिसर आणि कीर्तनाने सर्वांची मन साफ करणारे अर्थात माणसात देव शोधणारा महान संत गाडगे महाराज यांची आज जयंती. तर जयंती निमित्त अर्थात सर्व इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने सर्वांना विनम्र अभिवादन. आणि या वळूयात या तिसऱ्या षटकाकडे, ज्यावेळी पहिलाच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू जातोय, अडवला जातोय, त्यापर्यंत फेकी होऊन धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळते. 30 ऑन बोर्ड आपण पाहतो, 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. इंदापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय, पर्व पहिला, आणि या पर्वाचा सर्व इंदापूरकरांना आणि त्या पंचक्रोशीतील रोड ग्रामपंचायतीला आहे गर्व. अर्थात ती गर्वाची ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आपण पाहतो दुसरा सामना हा प्रथम दिवस आपल्याला दुहेरी फटका मारायचा प्रयत्न, पण मात्र फटका फसतोय. धावफलकावरती धाव मात्र कोणतीही मिळत नाहीये. धावसंख्या मात्र 30 या धावसंख्येवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंचांच्या भूमिकेमधून आपण पाहतोय गोपाल सर, त्यांच्या समवेत सागर सर आणि राजू सर, हे 3 पंच आज आणि उद्याला जोडले आहेत. त्यावेळी आपण पाहतो बॉलर बॅक ड्राईव्ह खेळली जाते, जमिनीलगत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे क्षेत्र चेंडू अडवतोय, फेकीच वेळेवरती झाली आणि पंचांचं बोट वरती, फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय, अर्थात आपण पाहिला बंटी बालवणकर बाद. थ्रो फेकला होता, अर्थात आपण पाहिला लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक होता, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक होता, अर्थात स्वयं यांनी. धावफलकाकडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज अर्थात दत्ता पालवणकर यांना आपण मैदानावरती पाहतो. रायगडचा पूर्ण नक्षा बदललेला टेनिस क्रिकेट पदलावरती पहिला व्यावसायिक खेळाडू आपण पाहिला. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, वन बाउंस सीमारेषा बाहेर जातोय, चौकार. वळूया चौकार आलाय, धावफलकावरती चौकाराने वाढ करत आपण पोहोचलोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35च्या घरामध्ये. 35 ऑन बोर्ड. एक गडी आतापर्यंत बाद झाले, धावचीच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना बाद होताना पाहायला मिळालंय. पहिली धाव चांगली घेतली, दुसरी धाव थोडीशी रिस्की ठरली आणि मात्र आपण पाहिलं घनश्याम पवार मात्र बाद झालेत. बंटी पालवणकर आणि त्यांच्या समवेत आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय, अर्थात दत्ता पालवणकर. 35 धावा धावफलकावरती. दुहेरी फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, डायरेक्ट हिट सुद्धा यष्टीरक्षक मारायचा प्रयत्न करतोय, चेंडू वरती मात्र धाव काही मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होताना पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये अर्थात या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडूंची खेळी झाली, 5 चेंडूंची खेळी आपण होताना पाहायला मिळाली. शेवटचा आणि अंतिम एक चेंडूकडे आपण वळणार आहोत. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय साहिल खडतर. साहिल खडतर याला मात्र पुढे मारायचा प्रयत्न, लीडिंग एज बॅटची होते, एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. दोन्ही बॅटर्स मधून मात्र एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करूयात आणि 36 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 3 मात्र समाप्त. 3 षटकांच्या खेरीज एक गडी बाद. 36 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय.
काय कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिसरी ओव्हर साहिल खडतरने हाताळली, पण त्याच्यामध्ये एक चौकार आला. पण ज्या पद्धतीने त्यांनी धावांवरती रोख लावला, ज्या ज्या वेळी दुहेरी फटका आला त्यावेळी त्यांनी आपला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. चेंडूचा टप्पा बदल, गतीमध्ये परिवर्तन प्रत्येक वेळी करताना आपण पाहिला. चौकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडू त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि 3 षटकांच्या खेळी समाप्तीनंतर आपण पाहिलं 36 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रामपंचायत अर्थात आपण पाहिलंय तळा शेतकडून ही होणारी लीग आपण पाहतो. इंदापूर प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होण्या अगोदर ऑक्शन झाले. ऑक्शन मध्ये अर्थात सर्वप्रथम फॉर्म्स आले. 163 फॉर्म. 163 पैकी ऑक्शन मध्ये फक्त 120 खेळाडूंना आणि 8 संघ आणि त्याच्यामध्ये फक्त 15 खेळाडूंना समाविष्ट करणारा हा स्पर्धा आपण पाहिली. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉल येतोय. अवंतरित धावेने धावफलकावरती आपण पाहिलं 37 ऑन बोर्ड आतापर्यंत झाले आहेत धावफलकावरती. आणि या प्रीमियर लीग बद्दल आपण म्हणत असतो, प्रत्येक गावामध्ये आपल्याला प्रीमियर लीग होताना पाहायला मिळतात. प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये खेळायचं. 163 जणांनी फॉर्म भरले, 120 जण त्याच्यामध्ये सिलेक्टेड, 8 संघ आणि प्रत्येक संघाला 35,000 पॉइंट्सचा जो 35,000 पॉइंट्स होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. आणखीन एक सीमारेषा बाहेरून येणारा संजीवनी चौकार. अर्थात त्या प्रीमियर लीगचं आपण गीत ऐकलं ज्याच्यामध्ये सर्वात जास्त बोली लागणारा खेळाडू अर्थात यष्टीरक्षक करत असताना शिवा पाहायला मिळतोय. 10,500 पॉइंट्स आणि यावेळी मात्र अनुभवाचा फटका येतो. चेंडू सीमारेषा बाहेर. बंटी पालवणकरच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. धन्यवाद. आणि अर्थात वळूया धावफलकाकडे. 2 चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावरती आणि 37 ला थांबलेला स्कोर मात्र आपण पाहिलं धावांचा उच्चांक लागत जाऊन पोहोचलाय. अर्थात आपण पाहिलं धावफलकावरती मोठी उसंडी येते 10 धावांची आणि 47 ऑन बोर्ड आता होताना पाहायला मिळतात धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती. बंटी पालवणकर आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू, खूप वर्ष क्रिकेटवरती केलेला प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण पाहिलं संघाकडून डायरेक्टली त्यांना ओपनिंगला पाठवलं आणि ओपनिंग कशासाठी दिले याही वेळेला आपण पाहतोय. कीपरच्या मागे चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात आणि फेकी करेपर्यंत 1 धाव येते आणि आपल्या पार्टनरला खेळण्याची संधी. 48 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. आणि रायगड मध्ये सर्वात खऱ्या अर्थाने क्रिकेटचा डंका वाजवला आपल्या नावाने. मात्र पूर्ण रायगडकरांना क्रिकेटचं विश्व दाखवणारा फलंदाज आपण पाहतोय. लेजेंडरी खेळाडू अर्थात दत्ता पालवणकर हे आपल्याला स्ट्राइक वरती येताना पाहायला मिळतात. दत्ता पालवणकर आपण पाहतोय. पहिला चेंडू खेळून काढलाय मात्र आपण पाहिलं कुठेही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग अर्थात डीपचा क्षेत्ररक्षक शॉर्ट पर्यंत येतोय. चेंडू अडवतोय, त्याची फेकी करतोय. एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडे बोर्ड. 49 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 55 धावांचा टॉप स्कोर लागला. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याच 55 ची पाठलाग करत असताना 56 धावा धावफलकावरती लागून तो टॉप स्कोर राहिला. पुढे आपण पाहिला पूर्ण ऑफ स्टंप पर्यंत बाहेर निघाला होता आणि त्याच वेळी आपण पाहिलं गोलंदाजाचं कौशल्य. त्यांनी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आणखीन वाईड घेऊन गेला आणि चेंडूवरती मात्र धाव कोणत्याही पद्धतीने येत नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडू आपण झालेला पाहतोय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मालोरे हा गोलंदाज आपण पाहतोय. काय कमालीची बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. फटके मात्र खाल्ले त्यांनी. त्याच्यानंतर पदार्पण केला. फुल टॉस बॉल आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्याकडून चूक. चेंडू वन्स अगेन सीमारेषा बाहेर जातोय. या ओव्हर मधला येणारा हा दुसरा चौकार.
तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिले वळतो धावफलकाकडे, ज्या ठिकाणी हा चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला. 53 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. 53 धावा धावफलकावरती आपण झालेल्या पाहतोय. आणि वळूयात आपण या स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतो इंदापूर प्रीमियर लीग, ज्याचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेटच्या चॅनलवरती आपण सर्वजण जोडले आहोत. आणि जे रसिक प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वळतो या स्पर्धेकडे, ज्या ठिकाणी 8 संघांमधले 4 संघ आज आपलं नशीब आजमावणार आहेत. आणि त्यामधून आपण एक गोष्ट पाहिली, अर्थात 35,000 पॉइंट्स प्रत्येकाला मिळाले होते आणि प्रत्येक जण तशा पद्धतीने खर्च करत होता. शिवा दिघे हा सर्वात एक्सपेन्सिव्ह प्लेयर ठरला होता, तो म्हणजे 18,000 पॉइंट्स त्याच्याकडे आले. आणि त्याच्यानंतर कालवला होता तो म्हणजे केतन ढोकरे अर्थात 13,000 पॉइंट्स त्याला मिळाले होते. दोघांचाही आपण पाहिला टीम्स ओनर आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन ज्या पद्धतीने राहिलं की मला हा प्लेयर पाहिजे, त्यासाठी मी पैसे एवढे वाचवणार, हे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं. वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. क्रिकेट नियम क्रमांक 42.2 नुसार हा नो बॉल पाहायला मिळाला. अनफेअर डिलिव्हरी. यात पहिला बॉल 1 धाव धावून पूर्ण केली जाते. 2 धावा धावफलकावरती आपण लावूयात. तब्बल 55 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. नो +1 टोटल 2 धावा धावफलकावरती. नो बॉल म्हणजे फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. स्वयंचा हा दुसरा बीमर आपण पाहतोय. 2 बीमर आणि अर्थात आपल्याला गोलंदाजाला बदलावं लागणार आहे. आणखीन एक बीमर धावफलकावरती 1 ने वाढ. 56 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. गोलंदाज आपल्याला आता बदलावा लागेल. या मॅच साठी हा गोलंदाज मात्र अवैध ठरलाय. गोलंदाजी तो करू शकत नाहीये. नो बॉल आपण पाहिला. नो बॉल आल्यानंतर फ्री हिट प्रत्येक वेळी दिला जातो. 2007 पासून नो बॉल वरती फ्री हिट देण्याचा निर्णय आला होता. तो म्हणजे अर्थात MCC कडून, म्हणजेच मेलबॉर्न क्रिकेट असोसिएशन कडून हा नियम आला होता. त्यांच्या नियमावरती अंमलबजावणी झाली आणि ऑस्ट्रेलिया हे नियम बनवते आणि बनवणारा ऑस्ट्रेलिया, आणि त्यांनीच पहिला नो बॉल फ्री हिट टाकला होता. अर्थात ब्रॅटलीने टाकला होता पहिला नो बॉल. आणि अर्थात आपण येतोय मिस्टर इंदापूर प्रीमियर लीग, अर्थात ज्याच्या नावावरती संपूर्ण आकडेमोडी झाली होती. अर्थात फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार शिवा दिघे. शिवाला ठोकलाय. शिवावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. फिल्डिंग कडे आपण वळूया. पहिल्या धावफलकाकडे वळतो, ज्या ठिकाणी 63 ऑन बोर्ड. 63 धावा धावफलकावरती झालेल्या आपण पाहतोय. फिल्डिंग मधून आलेला हा नो, अर्थात क्रिकेट नियम क्रमांक 21 नुसार हा नो बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल अजूनही कंटिन्यू. फटका चांगला होता पण मात्र बीट झालाय. दोघेही बीट झालेत. चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. हा येतोय नशिबाचा 22 मधून येणारा चौकार. +67 it's a 6 by Bunty. बंटी पालवणकरच्या बॅटमधून इंदापूर प्रीमियर लीगची ही पहिली 50 पाहायला मिळेल का? नाही, अजून एक बॉल पार थांबायचा आहे. अजूनही गोष्टी होणार. शिवा गोलंदाजीला आलाय. तो सांगतोय का मला या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बोली लागली आहे. माझ्या नावासाठी अर्थात माझ्या संघ मालकाने 18,000 खर्च केले आहेत. धावा देण्यासाठी नव्हे तर धावा वाचवण्यासाठी. त्या धावा वाचवण्याकडे आपण वळूयात. ज्या ठिकाणी धावफलक आता जाऊन पोहोचले तब्बल 73.
73 ऑन बोर्ड. परत एकदा शिवाचं गोलंदाजीचं जाळ अजूनही मैदानावरती आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू जे फेकी होताना पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत फेकी झाले. 2 चेंडूंचा खेळ यायचा अजूनही बाकी. बट्टी पालवणकर 49 वरती आपण पाहतोय त्यांना आणि भिरकावून दिलाय. चेंडू जातोय. इट्स लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकार. झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मधला आणखीन एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. 80 ऑन बोर्ड. फळ भिरकावलाय. लांब लचक घेऊन जातोय. चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक षटकार. बंटी पालवणकर यांच्या बॅट मधून धावफलकाकडे वळतो. ज्या ठिकाणी धावा लागल्यात 86 ऑन बोर्ड आणि 87 चे टार्गेट आहे आपल्याला. अर्थात 86 धावा धावफलकावरती झालेल्या आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकतो आहोत तो म्हणजे अर्थात रोहा किल्ला विभागामधील सर्वात गोड आणि आमचा हँडसम बॉय समालोचन कक्षामधील आणि खूप कमी वयामध्ये खूप जास्त उंची त्याने गाठली आहे आणि सर्व आम्हा रोहेकरांना किंबहुना रायगडकरांना अभिमान वाटेल असा आवाज आपण ऐकूयात. हर्षल मुंडे यांच्याकडे वळतो. धन्यवाद. यस
साहिल खडतर यांच्या बॅटमधून बॅक टू बॅकचे 3 सिक्स जर आले तर सन्माननीय आतिशजी जांभळे साहेब वेश इथपर्यंत जनरेटर घेऊन पोहोचले त्यांचे आभार आहेत आणि डीजे तुष यांचे आभार आहेत। एक चांगली व्हॉइस क्वालिटी आणि माइंडसेटही चांगलं केलं, गाणीही चांगली ऐकायला मिळतील। त्या पलीकडे सर्व क्रीडा रसिक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मैदानाच्या आतले सर्व गुणवान खेळाडू सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे। मानफ्रॉम किल्ला रोहा जाऊया मॅचच्या दिशेनं 87चा पाठलाग करायचा 30 बॉल मधील हा पहिला बॉल। पहिलाच बॉल फ्लिक करायचा होता, बॅट फिरवली साहिल लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि अगदी आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पहिली सिंगल स्कोर कार्ड वरती आता येताना पाहायला मिळेल। बंटी पानवलकर यांनी टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं यंग टॅलेंटेड खेळाडू सुद्धा माझ्याकडे आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्या पलीकडे माझ्या टीमला 70 ते 80 प्लस धावा बनवण्याची ताकदही आहे। ती ताकद एकट्यामध्ये अगदी समाविष्ट होताना पाहायला मिळाली। धावा झाला 86-87चं टार्गेट। पुढचा बॉल आडवा बॅटनं आकर्षक अद्भुत अप्रतिम स्क्वेअर लेगच्या वरून षटकार। इंदापूर प्रीमियर लीग टॉप लेवलला का जाईल ना, पहिलंच पर्व आहे मी या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन। इंदापूरचे खेळाडू आहेत ना, मग एका बाजूला त्या खेळाडूचं नाव आहे शिवा डिघे। या नावाला कोण विसरेल? ज्या वेळेला आपण म्हणतो ना की एक ब्रीद वाक्य होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे आपण ऐकलंय। पण इंदापूरकरांसाठी मी एक गोष्ट निश्चित सांगेन, ज्या वेळेला इंदापूरकर क्रिकेटमध्ये अडचणीमध्ये सापडतात ना, तेव्हा बाहेर काढण्याचं काम एकमेव व्यक्तिमत्व डावकुरा फलंदाज आपण जर पाहिलं तर त्याचं नाव आहे जीवा आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आक्रमण चढवताना पाहायला मिळाला। 6 धावा आल्या। यावेळीचा बॉल खोलात टाकला, गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी राहील, कारण की बघा यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, षटकार आला, जीवासारखा एक्सपिरियन्स खेळाडू त्याच्या समोर होता। त्याच वेळेला तदनंतर त्याने एक सिंगल खर्च केल्यानंतर पुन्हा खोलात टाकला। ही गोलंदाजी अपेक्षित राहील, ही गोलंदाजी गरजेची राहील। गोलंदाजी करत असताना टीमला महत्त्वाचे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत बॉलिंग करताना पाहायला मिळतात। टॉस जिंकल्यानंतर अगदी बॉलिंग पहिली गेली होती। गोलंदाजी करत असताना टीम आरके टायगर्स वाकॅप बॉल राहिलाय, बन्नाट वेगाचा चेंडू, बॅटचा फेस आधीच क्लोज करावा राहिला होता आणि करावा लागला होता बॅटिंग करत असताना साहिलनं काय केलं होतं मागील हंगामामध्ये मी साहिलला अगदी पाहिलं होतं। मैदानाच्या आतमध्ये लोणेरे गोरेगाव विभागामध्ये ती स्पर्धा चालू होती आणि साहिल खडतर या नावाचा बोलबाला माणगावामध्ये राहिला होता। खोलात टाकलेला चेंडू ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील। एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते। आता एकेरी दुहेरी धावेने या मॅचला जिंकलं जाऊ शकतं का, हेही प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभे राहतील। एकेरी धावेने तुम्ही कुठपर्यंत पोहोचाल? 30 बॉल मध्ये 30 पर्यंत। दुहेरी धावेने 30 चेंडू मध्ये कुठे पोहोचाल तुम्ही? 60 पर्यंत। पण तिथूनही पुढे मधल मारायची आहे ना, तर प्रत्येक ओव्हर मध्ये एकाच षटकार चौकार, त्या पलीकडे सिंगल डबल, अजून एक षटकार, अशा धावा अपेक्षित आहेत टीमला। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती अद्यापच पोहोचलेलं पाहायला मिळालं। आपण पाहतो, आपण अनुभवतो, आपण सगळेजण आज या स्पर्धेचे साक्षीदार झालोत ना। ती स्पर्धा कोणती आहे? तर इंदापूर प्रीमियर लीग। इंदापूर प्रीमियर लीग कुठे भरली आहे? तर आपण जर पाहिलं तर अगदी कोकण रेल्वेच्या अगदी बाजूला एक सुंदर आणि लाभक असं मैदान या खेळपट्टीच्या माध्यमातून पाहायला मिळतं। अगदी कॉन्क्रीट विकेट आहे, सिमेंट विकेट आहे, बॉल स्किट होणार, वेगानं बॉल येणार, फलंदाजाची कसरत पाहायला मिळेल आणि गोलंदाजाची एका शब्दामध्ये आपण म्हणतो ना की अगदी उधळण।
मग त्यांना बॉलिंग कशीही करू दे. एकदा मेरिटवरती जर बॉलिंग झाली नाही तर मात्र आक्रमण होणार. आता नवीन बॉलर आलेत बॉलिंग मार्कवरती. टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक सितारा मैदानाच्या आतमध्ये दत्ता पानवलकर आपल्याला पाहायला मिळतील. ओहो काय बॉल राहिला. हा एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे आणि ही अचूकता ही भेदकता या माणसाकडे ठासून भरली आहे. आणि याच माणसाचा संघर्ष इंदापूरकरांना टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती अगदी पुढे घेऊन गेला. आणि तेच नाव मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग मार्कवरती दत्ता पानवलकर. पुढचा बॉल या वेळेला ओळखलं पारखलं आणि अगदी फेकून दिलंय मिड विकेटच्या वरून साहिल खडतरचा तडाखा. षटकार. शरीर ओके पाहायला मिळेल आणि त्या कारणानं माइंडसेट चांगला असणं गरजेचं. स्विच हिटचा फटका बघा काय केलंय. दूधही तलवार. बॅट उलटी फिरवली. मी म्हणेन सरळ बॅटने जर धावा येतात तर उलटी बॅट करण्याचा निर्णय का घेतला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचे निर्णय तुमच्या अगदी अंगलटी येऊ शकतात. त्याच पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल. हाई बॉल त्याच्यावर आक्रमण. वा क्लासिकल अंदाजाचा क्रिकेट मधील एक सौंदर्य दाखवणारा डीप एक्स्ट्रा कव्हरला. षटकार. मैदान गाजणार आणि ते गाजवलंही जाणार. हाई बॉल बॅकफुटला येऊन कट केलाय. आताही फटक्यामध्ये वजन पाहायला मिळालं. अगदी शिवरायांच्या तलवारी सारखा प्रहार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे 26. 26 ऑन द बोर्ड. दोन षटक. येस 2 षटक झाली पण 2 षटक होताना आपण एका स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं का तर धावसंख्या झाली किती तर 26. किती धावा आल्या तर 13.00 च्या सरासरीने धावा बनल्या गेल्या आणि अशा धावा बनल्या तर त्या तुमच्या टीमसाठी पोषक नसतील हे मी निश्चित सांगेन. कारण की येणाऱ्या 18 चेंडू टीमला गरज कितीची आहे तर आता 61 धावांची. 18 बॉल मध्ये 61 धावा बनणं या मैदानावरती आतापर्यंत मी बघितलंय ते कठीण आहे. पण त्याच वेळेला मी तर म्हणेन हे मैदान डावकुऱ्या फलंदाजाला लाभक राहिलं. असं का म्हणूया आपण तर या पलीकडे पहिल्या मॅच मध्ये आकाश कासार हे नाव आपण पाहिलं ना. त्याला आपण अनुभवलं ना. त्याने बॅटिंग केली ना आणि 3 चेंडू मध्ये त्याने 3 षटकार ठोकलेले हे आपण पाहिले ना. तर याही मॅच मध्ये काय बघतोय तर जीवा मैदानाच्या आतमध्ये खेळतात ते 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं त्याला साथ देत असताना सॉरी शिवा आहेत ते मात्र चांगल्या पद्धतीची खेळी करताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर साहिल जे खेळाडू आहेत ना तेही चांगल्या पद्धतीचा खेळ करतात. षटकातील पुढचा बॉल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होताना पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस. टायमिंग प्रॉपर. बॉल करेल हवाई सफर. षटकार.
मैदान गाजणार, गाजवलंही जाणार आणि गाजताना पाहायला मिळतं गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा इंदापूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं त्याचं आम्हा इंदापूरकरांना गर्व आणि गर्वानी मान उंचवावी असं दमदार आयोजन, आयोजकांची मेहनत दिसणार, खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळणार आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर गोलंदाजाची ही मेहनत. पुढचा बॉल, हा बॉल चांगला होता. मी म्हणेन लाईन लेन चांगली होती पण पंच आम्हाला काय कळवतील. अगदी कोकण रेल्वे बाजूला आहे ना, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी हा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती सिंगल. टीमची धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, बॉट फिरवलीये समोर, आक्रमण स्लॉट मध्ये आलेला चेंडू पार्क केलाय अगदी 4 व्हीलर पार्क मध्ये, सीमा पार. अजून एक साहिलचा षटकार. बक्षीसही आलं, षटकारही आलाय. साहिल आज एकच सांगतोय, आपल्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतो. षटकार. चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दमदार बॅटिंग, दिमागदार खेळ, कॅप्टन पारी. अजून एक येईल का? बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत तर आहेत पण तद्वर एकदम मिळते. दुहेरीचा कॉल नाही, मागणी नाही, त्याची पूर्तता होणार नाही कारण की साहिलला कळून चुकलं की आता सिंगलही खूप काही देऊन जाईल. एकेरीच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 52 धावा. मी म्हणेन बॅटिंग करत असताना आरके टायगर्स तळा रोड संघ तुम्हाला या 2 फलंदाजांची बॅटिंग आवडली नाहीये का? मग तुम्ही टाळ्या नाही वाजवू शकत का? काय बॅटिंगचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल, लोवर फुल टॉस. अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या अगदी डोक्यावरून बॉल फरार. धावा मिळतील 4. चौकार. च्या माध्यमातून बघायला मिळाला आणि आता मलाही थोडं का होईना कॉन्फिडन्स लेवल थोडी हाय झाली की मी जे शब्द वापरले हे मैदान डावखुऱ्या फलंदाजाला पोषक आहे की काय. आणि निश्चित तशाच पद्धतीची बॅटिंग होती म्हणजे डावखुरे फलंदाजही आता हमी पडताना पाहायला मिळालेत. 2 षटकार आणि ज्या वेळेला खेळत असताना आपण जर पाहिलं तर शिवा यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आणि तदनंतर साहिल खडतरचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये साहिलही 12 चेंडूमध्ये 33 वरती खेळतोय आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. 56 धावा अब तक 56. गरज आहे 12 चेंडू 31 ची, 12 बॉल 31. बघा म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे आवश्यकता 3 षटकामध्ये कितीची होती माहितीये का? 20 ची सरासरी राखायची होती. तिथे आल्या किती? तब्बल 30 धावा. म्हणजे आता गरज किती? 31 ची, म्हणजे 15.50 चा खेळ आता अपेक्षित आहे. आणि मी म्हणेन आता हा खेळ या 2 फलंदाजाच्या फक्त डाव्या हाताचा राहिला.
एकही विकेट गेली नाहीये, ही जमाची बाब राहील. हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीचा होता बघा, अगदी टप्पा पडतोय ना बॉल तो कमी गतीचा आला आणि त्याच वेळेला महत्वपूर्ण ही गोष्ट काय राहिली तर तो बॉल शरीरावरती आदळला आणि शरीरावरती आदळणारे एक एक चेंडू आहेत ना ते समोरचा गोलंदाज ओळखायला शिकवतात. त्यातील पहिलाच हा डॉट बॉल आला. पुन्हा हाफ ट्रॅकर बघा, ओळखलं, पारखलं आणि अगदी उडवलं सर, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. मी म्हणेन मागे का सरायचं, कारण की मग टार्गेट कितीचंही असू दे ना, येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला सामोरं जायचं. आणि साहिल आणि शिवा या दोन फलंदाजांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की येणारा अडथळा कसाही असो त्या अडथळ्यापासून एकदा आपण दूर पळालो ना की अजून मोठ्या अडथळ्यामध्ये सापडतो. मग त्या अडथळ्यामध्ये निधड्या छातीनं उभं राहायचं. शिवरायांचे मावळे शूर आपण रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये राहतोय, तर कसं लढायचं आणि कसं भिडायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला साहिलचं आक्रमण, अजून एक षटकार. वन साइडेड हिरो बॅटिंग. करण अंबालाची आज आठवण झाली. त्यानं ते गीत गायलं होतं सुप्रीमो मध्ये आणि आकर्षक असा त्याचा खेळ राहिला होता. कुणाल दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तेही दोन्ही हातानं स्वीकारलंय. शब्द अपुरे पडतील ना, अगदी शब्दांची उधळणही कमी होईल. पण एक गोष्ट आठवते, आज साहिल एकच सांगतोय, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडविल मजला कोणतीही अशी भिंत नाही, अशी भिंत नाही. आज साहिलला अडवायला कोणी उभा नाहीये. अलाउंग दी कार्पेट, बॉल जमिनीला घासत पुसत चाटत. मी एक विनंती करेन, इंदापूर प्रीमियर लीग आपल्यासाठी आहे, स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. त्यासाठी सीमारेखेच्या बाहेर गेलेले चेंडू ते कसे लगेच आणता येतील ना, याकडे आमच्या खेळाडूंनी, त्याच वेळेला आपल्या प्रेक्षकांनी आणि सर्व सभासदांनी लक्ष द्या. टीमची धावसंख्या 84 झाल्यात, म्हणजे आता फक्त कितीची गरज आहे? 3ची. औपचारिकता बाकी ठेवली या दोन फलंदाजाने. उदयजी ढाळे साहेब यांच्या वतीनं साहिल खडतरला 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं आणि ते जमाई झालं. हे मी इंदापूरकरांचं या गोष्टीसाठी कौतुक करेल ना की आत्तापर्यंत आपण जर पाहिलं ना तर जी गोष्ट झाली म्हणजे जे स्वरूप मैदानावरती 3 बॉल 3 6 आले, त्यानंतर बक्षीस येतं आणि तदनंतर आता हा चांगला फटका, या फटक्यानं मॅचला जिंकलंय, सामना जिंकलाय. अगदी 5 चेंडू राखून टीमचं नाव आहे RK टायगर.